नमस्कार मंडळी. मी आहे रवीना. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आहे सोमवार. आज महाशिवरात्री आहे आणि आजचा जो फर्स्ट ब्लॉग आहे हा माझा मराठीमध्ये असणार आहे. खूप दिवसापासून माझ्या व्हिडिओजमध्ये कमेंट येत होते की मी मराठीमध्ये ब्लॉग करायला हवा. खूप दिवसापासून येत होते, बट हो नव्हतं शकत. कधीतरी विचार करत होती आज करते उद्या करते, बट आज महाशिवरात्री आहे तर विचार केला की काय नाही आजपासून स्टार्ट करावा. वीक मधून एकदा जो आहे तो मी मराठी ब्लॉग करणार आहे. आणि आज सोमवार आहे, महाशिवरात्री आहे. मी जाणार आहे आता देवळामध्ये पूजा करायला. इथे घरापासून एकदम 5-10 मिनिटाच्याच अंतरावर आहे देऊळ जे आहे ते. शिवजींचं जे देऊळ आहे ते इथून बस 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मी शेजारच्या बायांसोबत पायदळच जाणार आहे. माझे जे मिस्टर आहेत ते ऑफिसला गेलेले आहे. दरवर्षी जे आम्ही दोघं मिळून जात असतो, बट ह्या वर्षीला त्यांना जावं लागलं ऑफिसला, त्यामुळे ते गेलेले आहेत. तर मी जे आहे ते शेजारच्या बायांसोबतच जाणार आहे. आता वाजलेले आहेत 11. तर थोडे मी लवकर लवकर कामं करायचा प्रयत्न केला, बट नाही होऊ शकला. थोडं लेटच झालेलं आहे. तर माझा स्वयंपाक व्हायचा आहे. मी आल्यानंतर स्वयंपाक करणार आहे. बाकीचे सगळे कामं जे आहे मी आटपून घेतलेले आहे. आणि आता जे आहे मला आरतीचं ताट जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. मी तर ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि जी माझी मुलगी आहे तिला रेडी करून द्यायचं आहे. तर चला करूया आपण, चला जाऊया देवळात. ओके, तर फ्रेंड्स माझी तयारी जी आहे झालेली आहे. मी ही साडी घातलेली आहे. मी तुम्हाला पूर्ण लुक नाही दाखवू शकली, तर मी आता दाखवते तुम्हाला फुल लुक. आणि मी केस बांधून घेतले आहे कारण खूप गरमी आहे आणि मुलाला सांभाळायचं आहे. आणखी पुन्हा ते आधीचं ताट वगैरे सगळं सांभाळावं लागेल, तर केस खुले मॅनेज नाही होणार. आणि माझी मुलगी इथे आहे. पिकू बघ. मी हिची पण तयारी करून दिलेली आहे. ही पण रेडी झाली आहे. आजचं ताट पण रेडी आहे. चला मी जाते आता.
जस्ट थोडा वेळ झालेला आहे मी आली देवळातून. मी जे तुम्हाला देऊळ दाखवलं ते एक छोटंसं देऊळ होतं, तिथे काही जास्त गर्दी राहत नाही, असतं लोक म्हणजे तिथे येत नाही पूजा करायला. तिथून पूजा झाल्यानंतर मी दुसऱ्या देवळामध्ये गेली होती जिथे की जाम गर्दी होती. मी मोबाईल काढूच नाही शकली, तर मुलीला सांभाळायचं होतं, माझ्याकडनं शूटिंग करणं झालंच नाही. तिथे जे आहे ज्या देवळात तिथं अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे आणि गणपतीचं आहे आणि शिवजींचं आहे, आणि असं 2-3 मिळून एक मंदिर आहे. छोटंसंच आहे बट मेन तेच असल्यासारखं आहे बुटीबोरीतलं मंदिर. तर तिथे जास्तीत जास्त प्रमाणात गर्दी राहते आणि तिथे जे आहे प्रसाद पण देतात आजच्या दिवशी. तर ते प्रसादामध्ये साबुदाणा देत असतात. त्याचं काय लॉजिक आहे हे तर मला माहिती नाही, पण दरवर्षी तिथे साबुदाणाच मिळत असते. आणि पूजा वगैरे केली व्यवस्थितपणे, पूजा झाली आहे पूर्ण, मला टीका लावून पूर्ण झाला. मी फ्रेश वगैरे काहीच नाही झालेली आहे जस्ट. आणि आल्याबरोबर मी सगळ्यात आधी शूटिंग चालू केलेली आहे आणि माझी मुलगी पण इथे बसून खात आहे. स्वयंपाक करायचा आहे. मी फ्रेश झाली, मी विचार केला तर बसते. मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. मी फक्त दूध घेतलं होतं 1 कप, कारण की देवळात जायच्या आधी मला काही खाणं चांगलं नाही वाटत, माहिती नाही मला आधीपासूनची सवय आहे. मला म्हणजे देवळात जायचं म्हटलं तर विना खाल्ल्या पिल्याने गेलं तर बरं वाटते, नाही तर काही अर्थ नसल्यासारखं वाटते मला. तर मी आतापर्यंत स्वयंपाक नाही केलेला आहे. मी आता स्वयंपाक करणार आहे. वांग्याची भाजी आणि भात करणार आहे मी. ज्या भंडारी भाषेत म्हणतात वांगा आणि भात, असं करणार आहे मी. आणि साडी जी आहे विचार केली चेंज करायचं, कारण सांभाळत असताना सकाळपासून तयारी करायला एवढा वेळ लागला. साडी घालायची म्हटलं म्हणजे 1 तास आधी तयार होणं सुरू करावं लागते. साडी जी आहे चेंज नाही करणार आहे, कारण की नवरा येणार माझा आणि माझ्या नवऱ्याला माझी साडी खूपच आवडत असते. तर त्यामुळे म्हटलं थोड्या वेळामध्ये ठेवते, सायंकाळला 5-6 वाजतापर्यंत ठेवते, मग चेंज करून घेणार मी साडी. खूप थकली आहे मी. थोडा वेळ आराम करते, प्रसाद खाऊन घेते आणि नंतर मग आपण स्वयंपाक करूया. सो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी जे आहे ते दुपारनंतर ब्लॉगिंग करूच नाही शकली,
कारण की जेवण वगैरे केलं, त्यानंतर मुलीला झोपवून दिलं होतं. मग माझा नवरा आलेला होता. हाय विवेक, हाय करा. तर माझा नवरा आलेला, त्यांच्याशी बोलत वगैरे बसली. नंतर मग साडी घातलेली होती, साडी वगैरे चेंज केली आणि मग आम्ही गच्चीवरती गेलेलो. काही दिवस झालेले आम्ही गच्चीवर जातो सायंकाळचे आणि मुलीसोबत थोडा वेळ खेळत जातो. तिला थोडं बरं वाटतं सायंकाळचं, तर त्यामुळे आम्ही वरती चालले जातो. आणि आता जस्ट थोड्या वेळाच्या आधी आलेलो आम्ही. चहा वगैरे घेतलेला आहे, चहा घेऊन झाला आणि आईस्क्रीम्स होते आमच्याकडे थोडे फ्रीजमध्ये, ते वगैरे खाल्ले. आणि आता विचार केलेला की फटाफट स्वयंपाक करते. आणि मुलीने मला 1-2 दिवसापासून सांगितलेलं होतं की तिला मोदक खायचं आहे म्हणून, तर तिला आज मोदकही बनवून द्यावं लागेल मला. तर मी जे चण्याची डाळ आहे ते भिजत घातलेली आहे. तर चला पटापट आपण स्वयंपाक बनवून घेऊया. तर मी आज करणार आहे उकळल्या आलूचा जो रसा असतो, सार जो असतो, तसं करणार आहे मी. तर म्हणून आलू उकळायला ठेवलेले आहे आणि इकडे भात सुद्धा ठेवून दिलेला आहे. आणि आलू उकडत आणि भात शिजेपर्यंत माझं पीठ मळून होऊन जाते. फ्रेंड्स, माझं भात शिजत आहे आणि आलू उकडतपर्यंत मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि या पिठाला थोडंसं पाणी घालून चिकायसाठी ठेवलं आहे. पीठ कसं मळून घ्यायचं सॉफ्ट पोळ्या व्हायसाठी, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर घातलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेक करू शकता. आणि त्यासोबतच मी इकडे मैदा घेऊन घेतला आहे. मैद्यामध्ये मोहन घालणार आहे. त्यासाठी मी इथे तेल तापवून घेतलेलं आहे. थोडं जास्त गरम झालेलं आहे, 2 मिनिटासाठी ठेवलं आहे. तर याचं मी आता मैद्यामध्ये मोहन घालून घेणार आहे आणि जे मैदा आहे ते चोळून घेणार. माझा भात शिजलेला आहे फ्रेंड्स. तर मी इथे चण्याची डाळ जी आहे ती उकळू घातलेली आहे. इकडे चण्याची डाळ उकळत आहे आणि आलू पण उकडलेले होते. तर मी इथे पोळ्या बनवण्यास सुरुवात करून टाकलेली आहे. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने स्वयंपाक केल्याने जे आहे स्वयंपाक पटापट होऊन जाते. 15 मिनिटं किंवा अर्धा तासाच्या आतमध्ये जे आहे स्वयंपाक बनवून तयार होऊन जाते. एक शिजेपर्यंत वाट पाहिली तर वेळेचा जो हे असते तो वाळत जाते. त्याच्यामुळे मी पण एकामागे एक असेच बनवत असते. एक शिजलं की पटाकसे दुसरं रेडी करून घेते मी, ज्यामुळे जे माझं स्वयंपाक आहे ते अर्ध्या तासाच्या आतमध्येच निपटून जाते. माझ्या पोळ्या ज्या आहेत ते बनवून झालेले आहेत. तर आता मी भाजीला फोडणी घालणार आहे. बस भाजीला फोडणी घालून घेतलं की शेवटी मग फक्त मला मोदकच बनवायचे राहते. तर म्हणून म्हटलं आधी भाजीला फोडणी घालून घेते. तर फ्रेंड्स, माझं तेल टाकलेलं आहे. काही अशी जास्त मसाल्याची भाजी नाही करणार आहे, एकदम साधीशी फोडणी घालणार आहे. छान बनते पण ही भाजी, तुम्ही कधी ट्राय करा. बटाटे उकडून घ्यायचे आधी आणि मग तिला साधीशी कांदे, तिखट, मीठ, हळद घालून आणि थोडासा अद्रकाचा पेस्ट हवा असेल तर घाला, नको असेल तर नको. थोडासा अद्रकाचा पेस्ट वगैरे घातला तर खूप छान बनते. म्हणजे सार जो असतो तो थोडा टाईट येतो, खूप छान वाटते खायला. थोडा गाळा गाळा बनत असतो कारण आलू असल्यामुळे, तर छान वाटते खायला. कधी जर तुम्हाला कोणती भाजी खायची इच्छा नसेल त्या दिवशी तुम्ही बनवू शकता ही भाजी. कांदे जे आहे माझे तेलामध्ये भाजून झालेले आहेत. आता मी थोडंसं इथे तिखट घालणार आहे, थोडंसं धनिया पावडर, हळद थोडंसं आणि थोडासा जो काळा मसाला असतो आपल्या ते मसाल्याच्या डब्यामध्ये आपण जे वापरतो भाज्यांमध्ये, काळा मसाला जो असतो, गरम मसाला जो म्हणतो आपण, तो थोडासा घालणार आहे मी. आता फोडणीमध्ये थोडासा घालत असते आणि भाजी शिजल्यावर थोडंसं घालत असते मी, ताकी टेस्ट चांगला यायला हवा म्हणून. मसाले शिजले आहेत, तिखट मीठ जे आहे ते शिजलेलं आहे. आता मी इथे एक टमाटर जे आहे ते चिरून घालणार आहे. मी टमाटर वगैरे आधीच चिरून नाही ठेवत, कांदा वगैरे पण नाही चिरून ठेवत. मला असं बिलकुल आवडत नाही. आधीच सगळी तयारी करत बसा आणि मग फोडणी घाला, खूप वेळ पण जातो त्यात. मी तेल ठेवते, तेल तापतपर्यंत कांदा
माझी पद्धत आहे, तुमची पद्धत काय आहे मला माझ्यासोबत जरूर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही कशा पद्धतीने पटापट स्वयंपाक करून घेता म्हणून. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण मोदक जे आहे ते बनवून घेते आणि शेवटचे 1-2 मोदक जेव्हा उरलेले राहतील तेव्हा मी तेल तापवायला ठेवून देणार, म्हणजे तळायला बरं होऊन जाईल, तेल पण तापून जाईल तोपर्यंत. ओके, तर फ्रेंड्स माझे मोदक जे आहे ते बनवून तयार झालेले आहेत. मी अशा पद्धतीने हे सगळे मोदक बनवून घेतलेले आहे. मी कोणत्या साच्याचा प्रयोग नाही करत, मी हातानेच बनवत असते. तरी पण तुम्ही बघू शकता की छान असं डिझाईन आलेलं आहे. हा बघू शकता तुम्ही, त्याच्या सगळ्यांनाच डिझाईन आलेली आहे. तेल तापवलेलं आहे, तेल मी थोड्या गंजुलीमध्ये ठेवलेलं आहे तापायला. मला जे असते मोदक तळताना मला छोट्या गंजुलीमध्येच तळायला खूप आवडते, कारण की एक मोदक टाकून आपल्याला व्यवस्थितपणाने तळता येते. आणि जर कढईमध्ये घातले ते 4-5 मोदक एकत्र घालून तळणं होत नाही, एकेका मोदकला व्यवस्थित तळता नाही जमत. त्यामुळे मी नेहमीच एका छोट्याशा भांड्यामध्ये तेल घेऊन एक मोदक व्यवस्थितपणाने एकदम मंद आचेवर तळून घेत असते. तुम्ही बघू शकता एकदम याच्या पाकळ्या जे आहेत ते एकदम उमटून दिसत आहेत. मी अजूनपर्यंत कधीच साच्याचा प्रयोग केलेला नाहीये. मी हातानेच बनवत असते मोदक, मला हातानेच बनवायला खूप आवडते. तर तुम्ही बघू शकता छान असं पाकळ्या उमटलेल्या आहेत त्याच्यावर, पाहायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतोय. हा एक मोदक जे आहे तो तळून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे मोदक पण तळून घेते. एकसारखा स्वयंपाक केला तर सगळं तेल जो असतो सगळं आपल्या स्किनवर उडते, जो की खूप बेकार आहे आपल्या स्किनसाठी. तर मी आता फ्रेश होणार आहे. सगळ्यात आधी फ्रेश होऊन जाते मी आणि आम्ही चाललो थोडंसं बाहेर फिरायला, म्हणजे असंच राऊंड मारायला थोडा वेळ, आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर जेवण करणार आहे. तर ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करत आहे. ह्या ब्लॉगला जास्त कंटिन्यू करू शकणार नाही मी. तर ब्लॉग कसा वाटला आहे तुम्हाला, माझा फर्स्ट मराठी ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे हा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळू द्या. आणि जर आवडलेला असेल तर तुमचा प्रेम मला लाईकच्या थ्रू दाखवा. माझ्या व्हिडिओला जरूर लाईक कराल. आणि जर आतापर्यंत सबस्क्राईब नाही केला आहे तुम्ही माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब कराल. मी मिळते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओसोबत.